मुंबईत ठाकरे गटाने आक्रमक आंदोलन केलंय। वांद्रेत वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आता आंदोलन करण्यात आलंय। भारतनगर मधलं अनधिकृत बांधकाम एसआरए पाडणारे आणि या कारवाईला आता ठाकरे गटाने कडाडून विरोध केलाय। झोपडीधारकांसोबत विकास कामे करार न करताच कारवाई सुरू केल्याचा आरोप वरुण सरदेसाईंनी केलेला आहे। मुंबईत ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे। वांद्रेत अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई करण्यात येते। आणि आता या कारवाई विरोधात ठाकरे गट रस्त्यावर आले। जेसीबी जवळ आणण्याचं का होतंय सगळं वारंवार मी सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की एवढी घाई कशाला। कुठे लोकांची मनं जिंकतात, त्यांच्यावर करार करा आणि पुढे जाणार। पहिलं धारावी असेल, आता भारतनगर असेल, अदानीचं नाव म्हणजे अदानीचाच प्रोजेक्ट आहे हा। ऑफिशियली अदानी ग्रुपचाच प्रोजेक्ट आहे हा। बीकेसीच्या आजूबाजूचाच परिसर का निवडला जातोय? पहिलं धारावी असेल, आता भारतनगर आहे। डोळा नाही, हा प्रोजेक्ट त्यांना अलॉट झालाय। बीकेसीचा एवढा सुंदर प्रोजेक्ट पूर्ण त्यांना अंधन देऊन टाकण्यात आलेला आहे। माझं काय म्हणणं आहे, तुम्ही त्यांना कायदेशीर अंधन दिलेलं आहे, ठीक आहे, लोकांसोबत करार करा आणि मग करा। उद्या आपल्या कोणाची जर घरं तोडायला आले तर आपण नाही का रस्त्यावर उतरणारच ना। आपण काय म्हणू, आमचं रिडेव्हलपमेंट करायचे, बाबा आम्हाला किती फुटाचं घर देणार, कधी देणार, तोपर्यंत आम्हाला भाडं किती देणार। बघूया पुढची महत्वाची बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। देशमुखांचं कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे। संभाजीनगरमध्ये हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। बसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि याचे पडसाद विविध ठिकाणी उमटताना दिसले। मात्र आता पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। मोठा जनसमुदाय या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चात सहभागी झालेलं आहे। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी या कुटुंबाकडून केली जाते। संभाजीनगरच्या पैठणमध्ये हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। त्याशिवाय वेगाने कारवाई व्हावी, दोषींना शिक्षा मिळावी अशी मागणी आता कुटुंबाकडून केली जाते। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून केली जाते। याशिवाय या मोर्चातून देखील ही मागणी होताना दिसते। पैठणमध्ये हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात हा मोर्चा आहे आणि याचे पडसाद जे आहेत आता पैठणमध्ये उमटताना दिसत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात येते। संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चात सहभागी झालेलं आहे। याशिवाय मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालाय। दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देखील या मोर्चात दिल्या जात आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह जरांगे देखील सहभागी झाल्याचं कळतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पडसाद आता पैठणमध्ये उठलेले आहेत आणि यासाठी मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालाय। सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी आहे। आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। बाप लेकीला सोडा ही भाषा क्रूर आणि अमानुष असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल तर कंस आणि रावणाचे वंशजच असतील असंही त्यांनी म्हटलंय। पवारांच्या 7 खासदारांना दादांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरेंनी दिल्याची चर्चा होती आणि त्यावरून राऊत बरसलेत। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी अपघात पीडितांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा केली आणि या योजनेअंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी 7 दिवसांच्या उपचारांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत पुढील 100 दिवसात करण्याच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होती आहे।
आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। गुरुवारी ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक आहे आणि दक्षिण मुंबई विभागाचा या बैठकीत आढावा घेण्यात येईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 बैठका घेणार आहेत। एक बैठक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसह तर दुसरी बैठक आमदार आणि मंत्र्यांसह असेल। यावेळी नड्डा महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झालेले दिसले। अजित पवार गटात जाण्यावरून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची कान टोचलेले आहेत। कोणाला तिकडे जायचं त्यांनी जरूर जा। बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे पुष्पगुच्छ देऊन आलेत, अशा कानपिचक्या जयंत पाटील यांनी दिल्या। अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरपंच हत्येचा निषेध म्हणून आज राज्यातील ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारलंय। राज्यातील 28,000 ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद असणार आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून उपाययोजना करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। बारामती तालुक्यात ग्रामपंचायती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आज बंद आहेत। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायती बंदची हाक देण्यात आली आहे आणि या हाकेला बारामतीत चांगला प्रतिसाद मिळतोय। राज्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी बंद पुकारलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींनी बंदमध्ये सहभाग घेतलाय। हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली जाते। यवतमाळ शहरात मालमत्ता धारकांकडे थकीत असलेल्या 15 कोटींचा कर वसूल करण्यासाठी नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। 1 लाखांपेक्षा अधिक थकीत असलेल्या 400 मालमत्ता धारकांना नोटीस बजावली आहे। 31 मार्च पूर्वी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याची नगर परिषदेची धावाधाव सुरू झाली आहे। उदगीरमध्ये एका कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड पडली आहे आणि या कारवाईत 3 महिलांची सुटका करण्यात आली तर 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अवैध देह विक्रीचा व्यवसाय चालवणारी महिला आणि तिचा मुलगा पसार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यानं 719 ग्रामपंचायत सदस्यांचं पद हिंगोली जिल्हा प्रशासनाने अवैध ठरवलंय। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी या संदर्भात आदेश दिलेत। परळीत गेल्या वर्षभरात शहर परिसरात 109 मृतदेह आढळून आलेत तर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतो। परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख जो आहे तो चिंताजनक आहे। राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप केला जातोय। वही हरवल्यानं शिक्षकानं तिसरीतील विद्यार्थ्याला काठीनं मारहाण केली आहे। त्र्यंबकेश्वर मधील टाकेहर्षच्या जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे। पाठीवर मारहाणीचे वळ दिसल्याने पालकांना प्रकार समजला आणि शिक्षकावर कारवाईची मागणी होत असून तुर्तास गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकाला समज दिली गेली आहे। काठीने कशाने मारलं? तू माझ्या घरी का राहतेस म्हणून जावयाकडून सासूला मारहाण करण्यात आली आहे। शिवाय मेहुणीवरही चाकूने हल्ला केला गेलाय। पुण्याच्या वाघोलीतील हा प्रकार आहे। जावई रोशन मंडलिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोणीकंद पोलीस अधिक तपास करतायत। पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। सरपंच हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। पैठणमधील या मोर्चात देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे देखील सहभागी झालेत। पैठण शहरातील कावसाणकर मैदानातून मोर्चाला आता सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा आता धडकणार आहे। संभाजीनगरमधील पैठणमध्ये हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि सरपंच देशमुख हत्येविरोधात हा मोर्चा आहे। आपले प्रतिनिधी
माधव सावरगावे यांनी या संदर्भात जरांगे यांच्याशी संवाद साधला. बघूया. पैठणमधील आक्रोश मोर्चाला मनोज जरांगे पाटील सुद्धा आलेले आहेत. पैठणमधील आक्रोश मोर्चामध्ये जरांगे पाटील सुद्धा सहभागी झालेले आहेत. तुम्ही प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी होतात. न्यायासाठी यायला लागल लेकराच्या. एका लेकीनं हाक दिली, बापाचा छत्रा गेलाय तिच्या डोक्यावर, तिच्या डोक्यावर तर छत्रा गेलंय. यायला लागणार आहे लेकीसाठी, आम्हाला यायला लागणार, येणार. हा संताप वाढत चाललेला आहे. आता उद्या जालन्यात पण आक्रोश मोर्चा आहे. पण काल ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. ते असं म्हणाले की जर जरांगे पाटील असा आक्रमकपणे आंदोलन करत असेल तर आम्ही सुद्धा मागे हटणार नाही. आम्ही जातीवाद करताय. हो ना, आता जातीवाद कोण करतं लक्षात येत आहे ना. जातीवाद कोण करताय हे लक्षात येत आहे. कारण आरोपीच्या बाजूने तुम्ही बोलताय, आरोपीच्या बाजूने तुम्ही बोलताय, लक्षात येतं जातीवाद कोण करता. आता धनंजय मुंडेला नवीन पायंडा पाडायचा, यांची काही चूक नाही करणाऱ्यांची, ते धनंजय मुंडे कडून आणतोय सगळं. हा जातीवाद मराठा नेते म्हणजे विशेषतः सुरेश दसांचं नाव तर समोर आहे, पण ते तुमचंही नाव आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जातीवाद तुम्ही घडून आणताय. आपण कधी ही हत्या कुठल्या जातीनं केली नाही, हत्या कुठल्या जातीनं केली नाही किंवा हत्येला कुठली जात नसते असं त्यांचं म्हणणं आहे. ते यांना कळण्याला तयार नाही ना. मगरुरी, माणुसकी विसरलेले काही लोक, यांना समाजात एकी राहू द्यायची नाही. जातीवादाकडे यांना हे नाहीच. आम्ही जातीवाद केला नाही. आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. मुंबई परिसरातही महाबळेश्वर इतकाच गारठा आहे. मुंबईचा पारा 15 अंशांवर घसरल्याने मुंबईकर गारठलेत. मुंबई महानगर प्रदेशाचं तापमान 14 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलंय, तर मुंबईत किमान तापमान 15.2 अंश इतकं होतं. मुंबईत किमान तापमान राहणार असून पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मागील आठवड्यात संपूर्ण मुंबईत धुक्याची चादर पसरली होती आणि यामुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जाही घसरला होता. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्यात. पालिकेच्या शहर विकास विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, घनकचरा विभाग यांच्या माध्यमातून पथकं तयार करण्यात आली आहेत. खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारीपासून दरवाढ जाहीर केली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसली आहे. खतांच्या किंमत वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा भाव वाढल्याने शेती करणं अवघड झालंय. कोल्हापूर जिल्ह्यात गाळपाची गती वाढली आहे. कोल्हापूर विभागात 88,68,744 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलंय. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा 10.16% इतका आहे. ₹150 पर स्क्वेअर फूट झालेला आहे. आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा. कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही. अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे. साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा. दुसरी मागणी हीच होती जी आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित होईल 8 दिवसात. ते काही झालं नाही. दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत, जे निवृत्त पोलीस परिवार आहेत, त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी. ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ. ते ही नवी मुंबईत दिली होती. पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये असेल, नायगावमध्ये आहे, वरळीत आहे, माहीममध्ये आहे, मरोळमध्ये आहे,
पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते. 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती. ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील. ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी, गृह खात्याबद्दलची मागणी. दुसरी मागणी ही होती आणि विनंती ही होती की आमच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल एका हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती. सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठचीही गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी असतील, या सगळ्या ज्या काही आपले हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लिगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य आहे. ही पॉलिसी आम्ही आणली होती, पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती. सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकेल. आणि म्हणून एका चांगल्या मनाने, मोकळ्या मनाने आम्ही इथे आलो, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती. त्याचसोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये केली होती, जे कलेक्टर लँड टू फ्री होल्ड लँड ह्याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी, ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे. आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो GR निघेल. टोरेसचं जे घोटाळा झाला त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की ह्याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल ही आम्ही विनंती केली. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार. ती आज आम्ही सगळे जे आमच्यासोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी, जी आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की त्यांच्या डॅवॉसच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार आहे. नाही, आत्ता तरी काही नाही. आधीच्या सरकारमध्ये उधळपट्टी जी झाली होती ती होऊ नये एवढीच आमची भूमिका. शरद पवारांच्याकडून संघाने जो विधानसभा निवडणूक प्रचार केला आहे त्याचं कुठेतरी कौतुक करण्यात आलं. संघाने चांगली रणनीती आखली, त्यामुळे तो विजय मिळाला, आम्ही थोडे कमी पडलो. मला वाटतं आत्ताचं महत्त्वाचं म्हणजे आजचे आमचे 2 विषय जे आहेत, गृह खात्यात पोलीस पत्नी ज्या अनेक वर्ष मागणी करत आहेत की दंडशुल्क कमी करावं, त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांकडून आम्हाला तेवढी एक भूमिका अपेक्षित आहे. तसंच जे रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना मुंबईत घरं मिळतील ही देखील आम्हाला अपेक्षा आहे. एक म्हणजे सर्वांसाठी पाणी ही योजना जी मागच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची स्थगित केली होती त्याच्यावर स्थगिती उठवण्याचा जो प्रस्ताव होता ते एकदम सकारात्मक होते. दुसरं म्हणजे पोलीस पत्न्यांचा जो विषय आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की कमिटी बसलेली आहे, चर्चा आधी झाली होती, पण आमची विनंती ही राहील की जरा थोडी अजून ह्याला वेग मिळावं. आदित्यजी, मागील काही दिवसापासून मुख्यमंत्र्यांना भेटताय, उद्धवजी मुख्यमंत्र्यांना भेटताय, सामनातून कौतुक होते, नेमकं हे गणित काय? बघा, तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यात जास्ती काही गुपित असं नाहीये. एक स्पष्ट आहे की निवडणूक ठीक आहे, आमचा संशय आहे EVM वर आहे, हे कोणाचं सरकार वगैरे हे सगळं आहेच अजून, म्हणजे EVMचं सरकार आहे की जनतेचं सरकार आहे हे सगळी एक वेगळी गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही महत्त्वाचे विषय मांडत असू त्यांच्यासमोर तर काहीच चुकीचं नाही आहे. आमचं सरकार असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात, तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते. आम्ही त्यांच्यासोबत असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात. तर ही जी भेटीगाठी आहेत जनतेच्या कामासाठी असतील, जनहितासाठी असतील, जर एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत असू, एकत्र मिळून म्हणजे लगेच तुम्ही आता परत खातेवाटपावर जाऊ नका. माझं म्हणणं एवढंच आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून तर वाईट काय, जसं मध्ये एक मी पत्र लिहिलं होतं की मुंबईत आणि सर्वच शहरांमध्ये आपण पाहतोय आता राजकीय होर्डिंग बघून मळमळायला लागलेलं आहे. अगदी म्हणजे कोणाचं काही छोटं काही असलं तरी 10-12 फुटाचे होर्डिंग लागायला लागलेत. कुठे ना कुठेतरी जर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं मुख्यमंत्री महोदय म्हणून, आम्ही पण पाऊल त्यांचं मॅच करू.